काय सगळी असाच म्हणतात सरूची मजा सरूची मजा असा. आता सगळ्यांना माझी मजा दिसता समाजाना, पण तेव्हा कोणाक माझी मजा दिसत नव्हती. तेव्हा खै खै गेले आणि काय काय केलंय ना, आता माझा माकट ठाव. सकाळी कुठत होतंय म्हशीचं आणि गायचं दूध घेऊन बाजारात विकूच आहे, आणि रात्री घराकडे येत होते तेव्हा पण म्हणत नव्हता सरूची मजा असा. रडत होते समाजाना सासऱ्याच्या नावात. सासऱ्याच्या नावात किती आहे, माझी सासू होतीच बाकीच्यांची सासरी आहे, माझी नाही राहिली. समाजाना सासरे कितके समजा भाया, जसा आपल्या चेडू दुसऱ्याच्या घरात येतो ना, तसा दुसऱ्याचा चेडू आपल्या घरात येऊन येऊ दिसा काही समजत नाही. म्हणून तिच्या नावाने रडत होते आणि देवा रोज सांगत होते देवा आता मग मरापर्यंत असा तू दिकू भया होता काय, पण देवाक माझी खरोखर जाईल. आणि काय झाला, सातशे तो दिवस मावाळला आणि माझं सूर्य उगावलं. सासू माझी मेली ना, होईत बरं मेली ती मेली, रात्रीची जेवणाच्या जेळात मी बारीक कोण लोक जेवलेली पण नाही. मी 3 भाकरी भाजून ठेवले, माझ्यासाठी एक, घरवाल्यांसाठी एक आणि म्हातारड्यासाठी हे सगळे टोपले तर ठेवले. काय करता मला सांगा, आरण घालून दिलं. आरण मारल्याबरोबर सगळे शेजारी जमा झाले आणि माझ्या भावाक सांग लागले, बाबा रे आता रात झाली असा मारला ना, आता रात्रीचा काय जमाचा नाही, समख्यान लांबाचा, तेव्हा सकाळी जायचा बघूया. तेव्हा माझ्या घरवाल्यांनी मला सांगले, नाही सरू गो आता रातभर म्हातारे राखा होईल समाजला ना. तेव्हा मी ती कशाणार काढलेलं आणि समय लावून ठेवलेलं, तू तिथं बसा राहू, आम्ही बाकी सगळे बाहेर बसलेलो. आता नाही कसं म्हणताला, मी हा मनानं सांगलोय आणि मी सासऱ्याकडे बसलोय. पण माझ्या मनात विचार कशी आहे, आता एका सकाळी नेताना उचलली आणि रडत का यातला बरं रडला नाही तर लोक काय म्हणतील, सासू मेली सुनेच्या डोळ्यात दुःख सुद्धा ना, पण रडतानाच तरी कशी पोटात काय नको रातभर उपाशी. तो विचार मी घरी बघून घेतलंय, बघलं तर आजूबाजू कोण नाही, म्हणून काय केलं भाकरीचं टोपलं आणलं आणि म्हातारीच्या पुढ्यात ठेवलंय आणि विचार केले थोडीशी भाकरी खाऊची मला, पण कसा खात्याला नका सांगा, मना पुढ्यात असं ना पण ते टाळ्यात तरी जा, मी तरी कसं खातलंय सांगा. तरी कसे 2 भाकरी खाल्लंय मी, पाणी खाल्लंय आणि गपचूप ठेवलंय समजलं ना. आणि सकाळ झाली तेव्हा सगळ्यांच्या अगोदर मी उठलाय आणि आरड घालून दिलाय. माझी म्हातारी गेली ओ गेली असं केल्याबरोबर सगळी शेजारी आमच्या घराकडे गेली, शेजारी गेलो माका म्हणतात बा राडा नको. आता म्हातारीच होती ते गेली अशी माझी समज करू लागली समजला ना. तेव्हा मी या जोरातच रडायचो आणि सगळे शेजारी गेलेलो ना, ते आपसात बोलत होते. आतापर्यंत बऱ्याच लोकांचे सुने बघलो, पण सासरीसाठी रडणारी अशी सून कोणती बघू मला बरं वाटतं ऐकायला माझा. आणि खरंच सांगते मी, माझी आऊस गेली ना तेव्हा इतके रडलेले नाही, पण म्हातारी काय रडले, पण आऊस गेली तेव्हा रडत होते ना, तेव्हा खरोखरच माझ्या डोळ्यात दुखा येत होती. आणि म्हातारे रडताना डोळ्यात चुकी लांब रडले समजला ना. आणि तेव्हापासून आता मी घरात असते, म्हातारे माझे सांगलेल्या मी मेलंय काय तू घरात राहू मला. तेव्हा लोकांचं वाटतं मी घरात असे माझी मजा असा. आता दुधी खूप माझे घरवाले जातात समजलं ना, पण घरवाल्यांकडून अजून बाजारातले लोक इथे असतात, सोडू येत नाही की त्या म्हणा. सोबत माणसं जोडूनच तशी मी ठेवलं जाईल, सगळे व्यापारी गाडीवाले सगळे म्हणून माझी आठवण सगळे काढतं समजला ना. मला आता इतक्या दूध इकून मी रात्रीचं येत होतं, पण कधी चढत येऊ नाही घराकडे. पैसो गाडीवाला मग घराकडे पोचे, पण पैसो कोण मात्र मागा विचारी नाही कधी. विचार करत कसो गाडी सुरू झाल्या का एकदाच मी पाठी बघ हसाईनी वाट दिली काय तो समजायचो ह्या पैसे देणारा नाही असला ना, त्याच्यातच आपले पैसे फिरले. कशी माणसं जोडून ठेवलंय सबन पण याच केलं, एकाच्याच गाडीनं रोज कधी इलंय नाही. आज ह्याच्या वांगडा तर उद्या त्याच्या वांगडा, परवा तिसऱ्या वांगडा. त्यांचा संशय योग नको एकाच वांगडा नाटका. कशी माणसं जोडले. मग माझ्या घरवाल्याने मला काय सांगले, तुझ्या वाटलं मी लवकर घालून दिलं नाही कसे नको जीव झालो. वाड्यातली कामं होई कोणा, ह्या वासराक बांध, त्या बाडकाक बांध, त्या रेड्याक सोड, ह्या म्हशीक बांधून तर जीव हैराण जाता, कमरेचा बेरडा जाता निसता.
मला सांगतालाय कोणाक घराकडे येऊन सांगा गेलो तर का बोलाची सोय नाही असा नाही झपना होतला तर त्याला काहीतरी काम करीतच राहा आता वाट बघित असताना दूध पीत घोळ होती नाही गेलो तर माझा काही एक खरान होईल पण नाही तर नाही पण माझा एक खरान हे होते बघी आता वाट बघता असताना हो सारू काय हो मला सांगा ना काय केला तुम्ही काय म्हणलं मी लय काय माका उभं राहावं लागतं आणि दुधाचे बाटले भरून ठेवा आणि किती वेळ झालो माका सांगा बघा कामात थोडी होत ना तुमची रोजची कामं असतं तुझ्यासारख्याचा गेला दूध काढला आणि घराकडे घेऊन दिला काय झाला का आणखी कामं माका काय नसतं काय काय करतो का आणि 2 टाइम जेव्हा व्हायला पण मीच करते काय उपकार माझ्यावर करतो हाडून ठेवायचा घालतो आणि काय विचार करतो गो काय करतो का इतक्यात करून गप्रावत नाही मला बाल माणसांच्या घरात काय काय कामं असतात आणि तुमका नाही समजत कशी कामं करतो हो माका सांगा पुढ्याच्या घाम्या लागता म्हशीच्या पुढ्यात कोण मीठ ठेवते नाही हो तुझंच कामा होय ना हो. आणि पेंडीच्या घाम्या लागता गायच्या पुढ्यात मीठ ठेवते ना तुझी का तुझीच जबाबदारी आहे आणि शेणाच्या घाम्याला भरलेला असता तुमच्या पुढ्यात मीठ ठेवते जरा तुम्ही यायला चालतो मग सांगतात ते अगो एकदा असंच केलं सगळं वाटतं व्हायला सावळं काम करता तू राग दिलो ते काय सांगलं माका आजपासून तुम्ही वाड्यात जाता का म्हणे शेणाचा घाम्याला घेऊन गेला अर्धा घाम्याला छान भरलं आणि पुढच्या गौरवांचा भर घातला शेणाच्या थाप्यावर तुझं पाणी सारलो आणि तुझा तोंड घाम्याला पडला तेव्हा तुम्ही सांगलात ना माका त्याच्या पुढे तू वाड्यात जायचं नाही म्हणून नागतान फुटात तुझा तमी व्हायला असं तो घालय नाही मी काय म्हणते बोलत ठेवलो तो इथं जेळ होता समजला ना तुम्ही काय करत दुधाचे बाटले भरले तर हात घेऊन काय गदर रड नको म्हणजे दूध विकूचा बंद काय बोल असा तर सगळा तापवून खाऊ तू काय बोलताय का तुम्ही काय आपलं जलम झालं तर गवळण गवळण झालं. झाला म्हणून काय आतापर्यंत आपल्या वाड्या वाढल्याने काय केल्याने तू इकूनच आपला पोट भरलेली समजलं ना मुलांना आजन काय केल्यान बापाशीन काय केल्यान आणि त्यांच्या पोटात जन्मा घेऊन तुम्ही काय बोलता माझ्या औषधी बापाशी बोलची मान्य करीन पण माझ्या आजार जर येडवाकडं शब्द बोलची तू तुझा जाग्यात पूर्ण करून टाकतो अरे माणूस विचित्रच हा लोक म्हणतात माझे आई बाबा काय कोणी बोलायचं नाही हे म्हणतात आई बाबा बोललं तरी चालत पण आजार बोलताय काय हो काय? आजार इतक्या मोठे पण तुमका वाटतो आता मला